पावसाळ्यामध्ये लावलेली वांग्याची रोपं एवढ्या चांगल्या परिस्थितीत असतील मला वाटलं देखील नव्हतं. कारण गवत जे आहे ते यांच्या डोक्याच्या वर झालं होतं. यांच्या म्हणजे आपल्या देखील डोक्याच्या वर 6 ते 6.5 फूट एवढं गवत याच्या वर गेलं होतं. तरी पण ही वांग्याची रोपं मस्त अशी होती. संध्याकाळी अशीच दुकानाच्या बाहेर फिरत होते तेव्हा मला आठवण आलं की इथे मी काही वांग्याची रोपं भेंडीची रोपं लावली होती. त्याच्यानंतर मी निघाली यांना बघायला. 2 दिवस अगोदर मी इथे आली होती तर मला वांग्याची रोपं व्यवस्थित दिसली. तर मी विचार केला तुम्हाला देखील दाखवते. हा आहे लेमन ग्रास. चहामध्ये 1 नंबर लागतो आणि याचं देखील मस्त अशी साईडनी ब्रँच त्याच्या निघालेत. एक आळू लावला तरी तो मस्त होतो. आणि त्याच्यानंतर हा आहे इथे मी टोमॅटो वगैरे लावले होते पण ते मेलेले आहेत कारण त्यांच्याकडे माझा थोडा दुर्लक्ष झाला. आणि इथे मी वांग्याची रोपं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये हा छोटूसा एक वांग्याचा रोप आपला मस्त सर्वाईव्ह केला आहे त्याने आणि दुसरा एक मस्त मोठा झाला आहे. आणि या रोपाला मस्त अशी 2 ते 3 वांगी मला मस्त मिळाली होती मोठी मोठी. ती लांबट जी वांगी असतात त्यांचा हा रोप आहे. आणि आता हे सर्व मला साफ करायला लागेल कारण आता आलाय हा हिवाळा. आणि इथे बघा ही भेंडी वगैरे अशीच वाढत गेली होती. यांच्याकडे काही लक्ष नाही, खत पाणी नाही, भरणं नाही, काही केलं नव्हतं आणि मस्त अशी भेंडी लागली होती. पण मला यांचं भेंड्यांचं ही भेंडी काढायला देखील भेटली नाही आणि काही नाही. त्याच्यामुळे हे अशीच वाढत गेली. आता हे सर्व कापायला लागेल. पण कापायला मला कृषी हा काहीच करून देत नव्हता. माझा विचार चालू होता का हे सर्व थोडं थोडं करून साफ करू, पण हा काहीही करून देत नव्हता, अजिबात ऐकत नव्हता. आणि तो सोबत असल्यावर मला काहीच करून देणार नाही. हे बघा कसं याला मी घेऊन चालले होते. त्यांना सांगते आता थोडंसं मला साफ करून द्यायला. पण हा हाताने जर साफ करायला गेलो तर याला मला 3 ते 4 दिवस लागतील. पण जर ती भात कापाची विली असते बघा, विलं किंवा विली, त्याच्याने जर कापलं ना तर हे 1 ते 1.5 तासात हा काम पूर्ण होईल. त्याच्यामुळे मी यांना सांगितलं करायला पण ती विलीच नव्हती. त्याच्यामुळे आता मी 2 दिवसातनं विली मागवली आहे माझ्या माहेराकडून. तिकडून मम्मी मला विली देणार आहे पाठवून. त्याच्यामुळे नंतर मी हे सर्व कापून घेईन. आणि हा अजिबात ऐकत नाही कृषी, अजिबात म्हणजे अजिबातच ऐकत नव्हता. त्याला तिकडेच जायचं होता. आणि तिथे मी हळदीचा मस्त असा रोप लावलेला आहे बघा, किती मस्त दिसतो हळदीचा रोप. 1 नंबर झाला होता. आणि कृषी एवढी मस्ती करत होता त्याच्यामुळे मी त्यांना पण म्हणाले तुम्ही पण निघा तिथनं. आणि त्याच्यानंतर ते गेले होते इकडे. करांदे थोडेसे खाली पडले होते ते टिपत होते कारण भरपूर करांदे इथे आम्ही छोटे छोटे टाकले होते. पण ते दरवर्षी तसेच येतात आणि पाडायची गरज नाही, ते आपोआप पडतात खाली. भरपूर करांदे झाले होते ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन.